ही माझी माग पब्लिक आहे, निकायला अजून अजिबात नाही. कोण ओळखणार आहे तिकडं? तर नमस्कार पब्लिक, तोच व्लॉग आहे आपला. आणि त्याच व्लॉग मध्ये आहे, म्हणजे आपण नाश्ता आहे ना त्याच व्लॉग मध्ये. आता आपण आलो इकडं बटरफ्लाय गार्डन. बटरफ्लाय गार्डन म्हणजे इथंच नाशिकला जो पांडवलेना आहे ना त्याच्याच खाली साईडला आहे, म्हणजे पायथ्याशीच आहे. तो इकडून तुम्हाला दिसत असेल हा पांडवलेना. हे डोंगर आहे ना, त्याच्याच समोर आहे हायवेवर. चला तुम्हाला दाखवतो. चला पुढं पाहू. इकडं गार्डन आहे ना, तिथंच आहे गाडीवाले होते. तर आम्ही पण घेतलाय फालुदा. तो माझा फेवरेट आहे. बदाम शेक झाला, फालुदा झाला, त्याच्यानंतर जे काही घेतोय ना ते माझं फेवरेट म्हणजे खायचे लग. तर आता पुढे हे खाऊन तुम्हाला पुढं बटरफ्लाय गार्डन दाखवतो, ज्याला आपण आपल्या इकडे पाकोळ्या सांगतो ना त्याच मराठीत फुलपाखरू. आता आपण जाणार आहे चला आता आपला बदाम शेक झाला पिऊन थोडीशी एनर्जी भेटले. आपल्याला जो गार्डन पाहत आहे ना तो पहा हा आहे पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान. म्हणजे इथं पांडवले ना त्याच्याच खाली आहे. आता माझी माग पब्लिक आहे, निकायला अजून अजिबात नाही. कोण ओळखणार आहे तिकडं? चला इथं आता काही फी काय घेते ना ते पाहू. इकडं इकडं तिकिटाचं 60 रुपये घेतात, म्हणजे पर पर्सन 30 रुपये आहे. आता पुढं हे आहे गार्डन. ते हे आहे नेमकी विभाग असा. मग चला आता पुढं जिथं बटरफ्लाय आहे ना तिकडे तुम्हाला दाखवतोय. स्टिकर लावलेला आहे, म्हणजे इथं काय त्याला सांगत आहे रे, त्याची थोडीफार माहिती आहे. आहे काहीच नाही, हा, फक्त हे स्टिकर लावले तेवढ्या दिसणार. फुल पाखरू एक पण दिसणार नाही इथं. फक्त फुलपाखरू त्याचं garden. जे आहे ना ते आपण ते बाकडाचं बनवलंय ना ते बनवलंय त्याचं. आता मी तर इथं कधी येईल नाही, याजेम्बो पहिल्यांदा आलोय. फालुदा. हा येल आहे. तर चला पुढे पाहू. ना आज रविवार आहे पण मग तरी एवढी काही पब्लिक येत नाही, म्हणजे दिसून तर नाही राहिली. आता जर पुढं असेल तर त्यांच्यातही व्हिडिओ बनवू. चला मग. तळा आहे या, आणि वातावरण एकदम पूर्णचे पूर्ण म्हणजे पाण्याचं होऊन गेलाय. ना आता म्हणजे आता जेव्हा पण माझं नाशिकला चक्कर आता होईलच माग पुढं. तर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ जर तुम्हाला एखादा बघ कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल ना तर मला कमेंट नक्की करा, म्हणजे पुढचे जेव्हा चक्कर होईल ना तेव्हा मी तिथला व्हिडिओ नक्की बनवाल. अजून तर इकडं ते बटरफ्लायचं नेमकी बाकडं आहेत ना आपले म्हणजे ब्यांचे, तिथं जायचं आहे आपल्याला. मग अजून इकडे नित्य बाबळीचे झाड आहेत आलू या इकडं निसते येडी बाबूळ सांगत आहे ना. तिकडं आले पब्लिक तशी पाहिली तर नॉर्मल आहे, थोडी थोडी रविवार असून गर्दी नाही एवढी. चला पुढे पाहू. तुम्हाला एक गाडी दाखवते. हे आहे ट्रॅव्हलिंग गाडी, म्हणजे ज्याला इकडं बसून हिंडायचं आहे ना त्यांच्यासाठी. म्हणजे हे आता आपल्याला काही हिंडणार नाही, आपण काही गावठी माणसांनीच ती पायी पायीच हिंडणार आहे. त्याच्यामुळे ना जेवढा पायी फिरायला मजा आहे ना तेवढी काय गाडी ती बसायला. चला मागे. चला मग आता कुठे जाय. जी तुम्हाला गाडी दाखवली ना आता ती पर पर्सन 50 रुपये घेत. आणि काय जिथं म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी समजा एखादी जागा आवडली फोटो काढायचा आहे. हा गार्डन कपल साठी तर एकदम चांगला आहे, म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणाचा. आणि आता आपण चाललोय ना पुढं. आता माझ्या पाठीमागे लोक आहेत, पुढेही लोक आहेत. तर जे व्हिडिओ काय बनवत आहे ना त्यांना हे सांगायचं आहे का बिंदास बनवा. चार लोक काय सांगत आहे ना याचा तुम्ही विचार अजिबात नका करू. तर चला पुढे पुढचे पुढे दाखवतो तुम्हाला. फलक पाहून घ्या. तुम्हाला जर कधी हे जर आले तर इकडे ह्या वाटा आहेत. आणि इथंच पुढे जे आहे ना इकडे लहान
बटरफ्लाय गार्डन काय सांगा सांगू का? जे इथले बियांचे आहेत ना त्याला फुलपाखराचा आकार दिलाय. हे असं ज्या इकडे झाडा लावलेत ना त्या प्रत्येक झाडावर म्हणजे ते लावलेलं आहे. म्हणजे तो झाड नेमकी आहे कशाचा त्याच म्हणजे आता पाट्या लावलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो त्या पाट्या लावलेल्या आहेत. हे आता इथं आहे वडाचं झाड तिकडं, त्याच्यानंतर इथं चला आता म्हणजे जाग जिथं आहे ना तिकडं हे फुलपाखरूचे बियांचे तयार केलं. हे असं तिकडं हत्तीविषयी माहिती आहे. इकडं वर पहाड आहे. आता पहाडावर चढणार आहेत आपण. तर चला आता शनिवारचे म्हणजे इकडं लहान भरपूरचे मित्र होतं तर त्यांनी ना म्हणजे आता मला विचारलं का व्हिडिओ काढत तर मी सांगितलं हा. तर त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलं तर ते पाहत असतील तर धन्यवाद. त्यांनी पण ब्लॉग चालू केलं होतं पण मग घरच्यांनी काय सांगितलं त्याच्यामुळं जे आपले मराठी क्रिएटर आहेत ना म्हणजे त्यांना घरापासून असो बाई मित्र हे अजिबात सपोर्ट करत नाही. त्याच्यामुळं ना पण मग आपण ना सपोर्ट आपल्या माणसाला हा नक्की केला पाहिजे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. आता आम्ही इथून निघतोय कारण पावसाचं पूर्ण वातावरण झालंय आणि हे आहे पहाड. हा माझा मित्र पुढचे व्हिडिओ मध्ये परत यालाच घेऊन येणार आहे. आणि पुढे जो व्हिडिओ बनवणार आहे ना मी त्याच्यात ना तुम्ही मला कमेंट करा का नाशिक मधले कुठले ठिकाणी जायचं आहे. मी तिथं नक्की जाईल. म्हणजे आता 15-1 दिवसांनी माझा परत चक्कर होणार आहे नाशिकला. सिटी तर सेंटर मॉलचा पिझ्झा तुम्ही खायचा. नक्की कमेंट करा का पुढचा व्हिडिओ कोणत्याही ठिकाणाचा पाहिजे. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.